महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में एमबीबीएस डॉक्टरों की कमी को लेकर एक अहम मुद्दा सामने आया है, जिसके बारे में विधानसभा में जानकारी देते हुए महाराष्ट्र की चिकित्सा शिक्षा राज्य मंत्री माधुरी मिसाल ने विधानसभा में जानकारी देते हुए कहा, चूंकि ग्रामीण क्षेत्रों में पर्याप्त एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नहीं हो पा रहे हैं, इसी वजह से बीएचएमएस डॉक्टरों को केवल एलोपैथी दवाइयों के उपयोग का प्रशिक्षण देने के लिए विशेष अध्ययन क्रम की व्यवस्था की गई है। हालांकि उन्होंने ये भी स्पष्ट किया कि बीएचएमएस डॉक्टरों को एलोपैथी प्रैक्टिस करने की अनुमति नहीं दी गई है, बल्कि केवल दवाइयों के उपयोग से संबंधित उन्हें प्रशिक्षण दिया जा रहा है। अध्यक्ष महोदय, बीएचएमएसचा जो कोर्स असतो तो अध्यक्ष महोदय 5.5 वर्षाचा कोर्स असतो। हा जो सीसीएमपीचा कोर्स जेव्हा सुरू केला अध्यक्ष महोदय, तेव्हा ग्रामीण आणि इतर भागामध्ये एमबीबीएस डॉक्टरची कमतरता आपल्याला जाणवते अध्यक्ष महोदय, आणि होमिओपॅथीचे उपचार घेत असताना अत्यंत गरज भासली तर त्याला ॲलोपॅथीचं औषध देता यावं, ह्या दृष्टीने अध्यक्ष महोदय हा कोर्स सुरू करण्यात आला। 5.5 वर्षाचा बीएचएमएसचा कोर्स केल्यानंतर 1 वर्षाचा हा कोर्स होता अध्यक्ष महोदय। या कोर्समध्ये काय उपचार करायचे किंवा काय औषधं हे करायची याची एक SOP पण अध्यक्ष महोदय आपण तयार केली। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 8,000 डॉक्टरांनी हा कोर्स केला। 33 संस्था ह्या कोर्सचं प्रशिक्षण देतात अध्यक्ष महोदय। त्याच्यानंतर ज्या वेळेस अध्यक्ष महोदय जेव्हा डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी याच्याविषयीचा थोडा विरोध दर्शवल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण राज्याचे अधिवक्ता यांच्याकडनं आपण अभिप्राय घेतला अध्यक्ष महोदय, आणि वैद्यकीय परिषदेमध्ये पण याचं पोर्टलची निर्मिती करून आपण हे केलं, आणि आपल्याला पोर्टलची निर्मिती करण्यासाठी अध्यक्ष महोदय कोर्टाने अंतरिम आदेश दिला होता। इस मुद्दे पर चर्चा के दौरान महाराष्ट्र के मुखेड़ विधानसभा क्षेत्र के विधायक डॉक्टर तुषार राठौड़ ने कहा कि ऐसी अनुमति देना मरीजों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ हो सकता है, इसलिए बीएचएमएस डॉक्टरों को पंजीकृत एलोपैथिक चिकित्सक के रूप में मान्यता नहीं दी जानी चाहिए। उनकी इस मांग का समर्थन कराड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र के भारतीय जनता पार्टी के विधायक अतुल भोसले ने किया, जबकि जलगांव जामोद विधानसभा क्षेत्र के विधायक डॉक्टर संजय कुटे ने इसका विरोध किया। महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अंतर्गत 1 वर्षाचा CCMP कोर्स करून त्या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। स्वतंत्र पोर्टल निर्माण करून त्यांना RMP किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा देण्याचा मार्ग खुला केलेला आहे। ही बाब केवळ सर्वसाधारण बाब नसून वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर, कायदेशीर अधिकारांचा आणि रुग्णसेवेवर गंभीर परिणाम करणारी बाब आहे। 5.5 वर्षाच्या अध्यक्ष महोदय 5.5 वर्षाच्या MBBS अभ्यासक्रमाची तुलना केवळ 1 वर्षाच्या मर्यादित ब्रिज कोर्सशी होऊ शकत नाही, परंतु या निर्णयामुळे मर्यादित अधिकाराचे रूपांतर फुल फ्लेज मेडिकल प्रॅक्टिशनरमध्ये होणार आहे। यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या ठिकाणी मला स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, की सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे, आणि त्यामुळे या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया 5 मिनिटं केवळ खाली भाषण करतायत। ही नोंदणीची प्रक्रिया आपण स्थगित करणार का? 5 मिनिटं काय चाललंय, तुम्ही बोलू नका अध्यक्ष महोदय, नोंदणीची प्रक्रिया स्थगित करणार का? अध्यक्ष महोदय, मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन हे मॉडर्न मेडिसिन आहे, आणि त्यामुळे MBBS कोर्स हा मॉडर्न मेडिसिनवर बेस्ड आहे। होमिओपॅथिक कोर्स जो आहे हा होलिस्टिक हेल्थ रिकव्हरीवर आधारित आहे, आणि त्यामुळं प्रिन्सिपल जे आहे अध्यक्ष महोदय ते एलिमिनेशन ऑफ डिझीज आहे। MBBSचं ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण एलिमिनेशन ऑफ डिझीजवर अभ्यास करतो, आणि होमिओपॅथिकचा अभ्यास आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला होलिस्टिक आणि सेल्फ हिलिंगवर अभ्यास करतो। अध्यक्ष महोदय, माझा एकच प्रश्न आहे की केंद्राचं जे धोरण आहे त्या धोरणाला हे
अनुसरून आहे का याचा फेरविचार करण्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी विचार करावा, एखादी समिती बसवावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. कारण होमिओपॅथिक डॉक्टर्स फक्त ब्रिज कोर्सच्या आधारावर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणं हे योग्य नाही अध्यक्ष महोदय. जळगाव जामोद तालुक्यामध्ये फक्त जळगावमध्ये 2-3 MBBS डॉक्टर आहेत अध्यक्ष महोदय. 80 गावांमध्ये एकही MBBS डॉक्टर नाही आणि 26 पाड्यात आदिवासींचे तिथं एकही डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय. आज रोजी आजच्या या स्थितीमध्ये आणि त्यामुळे शासनाने अतिशय सकारात्मकतेनं या लोकांना जेवढं ज्ञान असेल त्या ज्ञानाच्या अहर्तेवर काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथीची परवानगी त्यांना अलाउड केलेली अध्यक्ष. माझं त्या पलीकडे अध्यक्ष मध्ये याचा हा रजिस्ट्रेशन अध्यक्ष स्वतंत्रपणे चालू आहे, ते स्वतंत्र चालूच ठेवा अध्यक्ष महोदय. हायकोर्टामध्ये निर्णय पेंडिंग असेल, तो निर्णय आल्यानंतर जो निर्णय होईल तो अंतरिम आदेश आपल्याकडे आलेला अध्यक्ष, त्यानुसार आपलं काम चालवत. माझं सर्वात शेवटी फक्त एकच मंत्री महोदयांना विनंती आहे की यामध्ये कोणतेही पॅथी वर चढ कमी जास्त नाही आहेत. मी होमिओपॅथीचा कोणत्याही याच्यामध्ये मी होमिओपॅथीचे डोस घेतो अध्यक्ष, कोणतीच पॅथी वापरत नाही स्वतःच्या शरीरासाठी. मी एवढ्यासाठी सांगतो अध्यक्ष, महत्वाचा विषय आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आयुर्वेदाचे वापरले गेले अध्यक्ष महोदय. जेव्हा आपल्याला अध्यक्ष महोदय या बाकीच्या काही होतं त्यावेळेला आयुर्वेद वापरला जाते, कुठं होमिओपॅथी वापरला जाते अध्यक्ष महोदय. माझं मंत्री महोदय एकच आहे अध्यक्ष महोदय, जिथं ज्या पॅथीची आवश्यकता असेल, होमिओपॅथीची असेल, कुठं आयुर्वेदाची ॲलोपॅथीला असेल, ॲलोपॅथीच्या आयुर्वेदाला असेल, अशामध्ये मिश्र पद्धतीनं वापर करण्यासाठी आपण सर्व डॉक्टरांना परवानगी देणार आहोत. राज्य मंत्री माधुरी मिसाल ने यह भी बताया कि बॉम्बे हाईकोर्ट के अंतरिम आदेश के आधार पर ही BHMS डॉक्टरों के लिए एलोपैथी दवाइयों के उपयोग से जुड़ी रजिस्ट्रेशन प्रक्रिया का पोर्टल शुरू किया गया है. उन्होंने कहा कि अदालत का अंतिम आदेश आने के बाद ही आगे की प्रक्रिया पूरी की जाएगी. बहरहाल ग्रामीण इलाकों में डॉक्टरों की कमी एक हकीकत है, लेकिन क्या इसका समाधान मेडिकल सिस्टम के नियम बदलकर निकाला जाना चाहिए? क्या ये फैसला स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत करेगा या फिर मरीजों की सुरक्षा पर सवाल खड़े करेगा? फिलहाल सबकी नजर बॉम्बे हाई कोर्ट के अंतिम फैसले पर टिकी है, क्योंकि इलाज की जरूरत हर गांव को है, लेकिन सुरक्षित इलाज हर मरीज का अधिकार भी है. संजय उवाच के लिए मुंबई से संजय मिश्रा की रिपोर्ट.